नमस्कार. आज आज वाढदिवस आहे माझा. आता कोणी म्हणतात वाढदिवस नाही साजरा करायचा. म्हणजे आपला 1 वर्ष कमी होतो. ते मान्य आहे, 1 वर्ष आपला खरंच कमी होतो. तर त्याच्याबद्दल दुःख पण करायचं. पण आता गेला ना पण आपला 1 वर्ष आपल्याला भेटला ना, मग त्याचाही आनंद नको का आपल्याला करायला? म्हणून तो आनंद करायचा. आता करायचं म्हणजे काय? आपलं तर माहिती आहे की प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. मग काय हवंय ते करा. अगदी काही लोक लाखो उडवतात, काही हजारो उडवतात. आपण 100 उडवूया, काय हरकत आहे? काही नाही. सकाळी जरा देवळात गेले, त्यात आज एका मैत्रिणीला नात झाली, तर बारसं आहे, तिकडे जायचे. आणि म्हटलं आज नको काही, आज काही सेलिब्रेशनच नको. कारण माझा दिवस जरा असा इकडे तिकडे जाण्याचाच होता. त्यामुळे म्हटलं की राहू दे, आज काही नको, तर बघू नंतर काय प्लॅन झाला तर. आणि करणार काय आपण? हे चांगलं इंग्रजांनी चालू केलं आहे. अहो, केक आणला, कापला, प्रश्न नाही. पूर्वी कसं खीर व्हायची, मुलांची आरती करायचो आपण. आपले तर काय आपले आता सगळे लक्षात येत आहेत. पण छान आहे. बड्डे आहे आपला, तर आपला जन्मदिवस आहे, ठीक आहे. आपला वर्ष कमी होतो आहे, पण दुःखातच कशाला जायला पाहिजे? थोडासा हसत खेळत घालवायचा. आणि आज मी बिर्याणी दाखवणार आहे. आज नाही बनवली, आज काही नाही आहे, आज बड्डे. आज नाश्ता पण बाहेरूनच झाला आहे. जेवणाचं बघू, पण आज काही नाही. आधी बिर्याणी केलेली आहे, ती तुम्हाला दाखवते मी, ती बघा. आणि वाढदिवस साजरा करायचा, मी तर म्हणते ना, ती पहिल्यांदा मी माझ्या आईचे आभार माने की तिने मला ह्या जगात आणलं, चांगले संस्कार दिले. त्यामुळे मी 4 माणसं राखून आहे, याचा मला खरंच अभिमान आहे. 4 मैत्रिणी आहेत, 4 नातेवाईक आहेत. खूप छान राहतो आम्ही. खरंच गरज आहे आपल्याला. मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये विषय आला तर नक्कीच बोलते की नातेवाईकांचा उत्सवच नाही. तुम्ही आता म्हणा की खूप असं छान संगीत ठेवलं आहे तुम्ही, छान मेहंदी ठेवली आहे तुम्ही, किंवा काही एक प्रोग्राम, साधं बारसं घ्या. आता मला बारशालाच जायचं आहे, मैत्रिणीला नाचायचं आहे. साधं बारसं घ्या हो, पण तिथे 4 माणसं आल्याशिवाय शोभा येते का? आणि मग ते संगीत असेल, त्यात आपली माणसं बघायला, नाचायला नाही आली तरी बघायला आलीत किंवा काय. म्हणजे कसं की नात्यांनी आपले जवळचे आपल्याला कोणीतरी हवेत, सुखात दुःखात दोन्ही वेळेत. दुःखातच हवे असे नाही, सुखातही आपल्याला माणसं लागतात. जितकी माणसं येतील तितकं आपलं सुख द्विगुणित होणार. त्यामुळे नाती हवीत, आणि हवीत तर ती जपायला पण हवीत. छान जपा. काय करायचं आहे हो नातं जपायला? काय करायचं आहे? थोडीशी, अगदी मी म्हणते ना, अगदी किंचितशी ॲडजस्टमेंट, बस, बाकी काहीच नाही. थोडीशी ॲडजस्टमेंट, त्यात आपली नाती छान फुलतात. खूप छान वाटतं त्या नात्यांमध्ये, आनंद घेता येतो. ठीक आहे, आता आपण बिर्याणी बघूया. बिर्याणी म्हणते, पण कसली? कोलंबीची बिर्याणी. कोलंबी बिर्याणी बघूया आपण. पटपट, वेळ नाही लागत, करूया. हे बघा माझं नातू. अजून काय हवं आहे बड्डेला सांगा? हे केवढं मोठं गिफ्ट आहे बघा, नातवंडांकडून आपलं बड्डे करणं. धन्य झाले मी आज. सांगा बघू काय हवंय काय आता अजून. हे वर्षावरून आलो, मुलांनी केक आणला होता, तो कापला. नातू आहे बरोबर.
हे बघा, हे कोलंबी बिर्याणीची तयारी. ही वाटीभर कोलंबी घेतली, तेवढ्याच वाटीभर कांदा घेतला, तेवढ्याच वाटी टोमॅटो घेतला आणि हा कांदा आहे हा लांब कापून घेतला आहे तो फ्राय करण्यासाठी. इथे आलं लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. पुदिना असेल तर थोडा पुदिना घ्या. ही आपली तयारी झाली बिर्याणीची. हे बासमती तांदूळ आहे. 15-20 मिनटं झाली मी त्यांना धुवून ठेवले. 2-3 वेळा धुवून असं ठेवून दिलेत. छान सडसडीत झालेत. आता धुवून ठेवायचे 10-15 मिनटं, अर्धा तास, म्हणजे कसा भात पण छान मोकळा होतो. आता हे पाणी तापत ठेवले. 2 ग्लास तांदूळ घेतलेत मी. पाणी मी 3 ग्लास ठेवले, कारण आपल्याला पाणी काढायचं आहे तांदूळ शिजत आल्यावरती. मीठ घातलं थोडं व्यवस्थित घाला, कारण तांदूळ आपण परत गाळून काढणार पाणी, तर ते अर्ध पाण्यातच जाणार आहे. भाताला वरून काही टाकता येत नाही मग बिर्याणीत मीठ, म्हणून मीठ व्यवस्थित घ्या. आणि 2 चमचे तुपाचे टाकायचे, त्यामुळे चिकट नाही होत, सडसडीत भात होतो. भात मोकळा झाला ना की बिर्याणी छान होते. आता हा आपण सगळा मसाला मिक्सीमध्ये घ्यायचा. कांदा, टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर, पुदिना असेल तर पुदिना, हे सगळं आपण बारीक करून घ्यायचं. मिरची घ्या, 2 हिरव्या मिरच्या घ्या. कोथिंबीर थोडी मसाला बारीक झाल्यावर नंतर घाला मागून, ती होईल बारीक. हा आपला मसाला तयार झाला आहे आणि इकडे पाण्यालाही उकळ आलेली आहे. पाणी छान उकळून द्यायचं, मग त्यात तांदूळ घालायचे आणि छान उकळून एक 5 मिनटं उकळले की थोडं चेक करायचं. आपण हा भात 90% ह्या पाण्यात शिजवायचा. फक्त थोडासा शिजवायला बिर्याणीमध्ये ठेवायचा, बाकी जवळजवळ शिजवून घ्यायचा. आता इथे कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये आपण करायची आहे बिर्याणी. कुकरमध्ये तेल आणि तूप मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित घ्यावं लागेल, कारण बिर्याणी म्हटल्यावर जरा तेल तूप चांगलं घ्यावं लागतं. नुसती तुपात केलीत तरी चालेल, नसेल तेलात केलीत तरी चालेल, पण थोडी टेस्ट बिर्याणी जरा तुपातच चांगली लागते. आपला इकडे भात शिजतोय, मध्ये मध्ये चेक करायचा किती शिजलं आहे. थोडासा दाबून तुटल्यासारखा झाला, हे बघा. मग असा एक तर टोपावरती चाळणी ठेवून त्याच्यात गाळून घ्या, नाही तर हे असं काढून घ्या आणि थोडा चाळणीवर ठेवून छान नितळू द्या त्याला. इकडे आपण लांब कांदा चिरलेला तो थोडा फ्राय करतो. तो थोडा ब्राऊन कलरवर झाला की त्याला काढून घ्यायचं. हे बघा, भात असा चाळणीवर काढून ठेवला आहे. पाणी पण नितळून जाईल आणि बघा कसा शिजला आहे आणि अगदी सडसडीत होतो. इकडे आपला कांदा फ्राय होतोय. हा असा ब्राऊन कलरची फ्राय झाला की काढून घ्यायचा, नितळवून छान
त्यात पुन्हा एकदा तेल किंवा तूप घालायचं आणि त्यामध्ये कोलंबी घालायची. तेल तूप जरा आपल्याला जास्त लागेल कारण बिर्याणी आहे ना. हां, करून बघा, खूप छान होते. कोलंबीला मी आधी थोडं मीठ, तिखट, आलं लसूण असं लावून ठेवलं होतं. लावा नाही लावलं चालेल, पण लावलं तर चांगले टेस्ट येईल. आणि ह्यात तिखट, धणा जिरा पावडर, थोडं बिर्याणी मसाला, असे सगळे मसाले एकत्र केले होते, त्यात घातले. तुम्हाला जो तुम्ही वापरता बिर्याणी मसाला काय असेल तो घाला. फक्त धणा जिरा पावडर घ्या. गरम मसाला घ्या. थोडीशी साखर नेहमीप्रमाणे. आणि यात आपण आता केलेला आपला मसाला घालायचा टोमॅटो कांद्याचा. आता काय सगळं कच्चं होतं ना, त्यामुळे जरा चांगलं फ्राय होऊ द्या. जितकं छान फ्राय कराल ना तेवढं बिर्याणीला टेस्ट येईल. थोडं इथेच आपलं त्रासाचं असतं मसाला फ्राय करणं. ते चांगलं झालं की प्रश्न नाही आपल्या बिर्याणीचा. मीठ घातलं आता. मीठ भातात आहे. आपण थोडंसं कोलंबीला लावलं आहे त्यामुळे समजून घाला. आता बड्डे आहे तर बघा, आपला कोणाचाही बड्डे असो, कोणाचाही ॲनिव्हर्सरी असो, आपला आनंद आपण घ्यायचा. आपल्याला काही कोणी समोरचं आपल्याला किती आनंद देईल, किती म्हणजे एन्जॉय देईल, त्यापेक्षा आपला एन्जॉय आपण करायचं. आपण खुश राहायचं, आपल्याला काय वाटेल ते करायचं. नाहीच झालं तर देव मस्त देवळात जायचं, शांत बसायचं, त्याच्याशी बोलायचं. त्याच्याशी बोलतानाच आपल्याला आपली चुकी कळते. हे बघा, असं छान फ्राय होत आलं आपला मसाला. अजून छान होऊ द्या. तेल चांगलं सुटायला लागलं, कारण तेल तूप पण आपण चांगलं घातलेलं आहे ना, ते छान सुटायला लागलं ना, मग थोडंसं अर्धा पेला पाणी घाला. आता मसाला छान फ्राय झाला आहे, वरती तेल आलं आहे. थोडंसं अर्धा पेला पाणी घालायचं, कोलंबी पण शिजेल. अशी पण मसाल्यात शिजली आहे कोलंबी. कोलंबीला काय वेळ लागत नाही. थोडंसं पाणी घालून थोडं उकळून आता एका भांड्यात काढून घेतलं. तर आपल्या बिर्याणीचे थर लावायचे. आता कुकरमध्ये थोडंसं बटर घालायचं. तेल हवं तेल घाला. आणि खाली भाताचा थर द्या. थोडासा भात घाला. वरती आपली कोलंबीची ग्रेव्ही घाला. कांदा, कोथिंबीर अशी सगळीकडे पसरवा. पुन्हा भाताचा थर द्या. पुन्हा भाताचा थर, त्यावरती पुन्हा कांदा, कोथिंबीर, ग्रेव्ही असे 2 थर लावा. आणि थोडंसं झाकण लावून थोडी वाफ द्या. गॅस कमी ठेवा. टोपातही करू शकता, पण कुकरमध्ये मस्त दणकून वाफ लागते. कमी गॅसवर अगदी 5 मिनटं गरम होऊ द्या. शिट्टी वगैरे काढू नका.
आणि गरम गरम खायला घ्या. मस्त दह्यामध्ये बुंदी घाला, बुंदी रायता बनवा, पापड तळा. थोडासा माझा बड्डे बघितला, थोडासा. आणि बिर्याणी बघितली. कशी वाटली माझी व्हिडिओ, कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.